मागच्या भागात आपण पाहिलं की अपूर्वा एक हुशार आणि यशस्वी लेखिका होती, जी आपल्या मुंबईच्या 2 BHK फ्लॅटमध्ये शांतपणे एकटीच राहत होती. तिच्या खोलीत एक जुना आरसा ठेवला होता, जो तिच्या मनात अनामिक अस्वस्थता निर्माण करत होता. आणि अलीकडेच तिला असं वाटू लागलं होतं की त्या आरशातलं प्रतिबिंब केवळ तिचं प्रतिबिंब नव्हतं, ती जणू तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होतं. आता पुढे एका रात्री अपूर्वा तिच्या नवीन पुस्तकावर काम करत होती. तिच्या टेबलवरचा दिवा मिणमिणत होता आणि घरभर एक प्रकारची अनोखी शांतता पसरली होती. तिच्या पुस्तकाचं शीर्षक होतं प्रतिबिंबाच्या पलीकडे. त्या कथेतलं मुख्य पात्रही तिच्यासारखंच एकाकी राहत होतं आणि आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाशी संवाद साधायला लागलं होतं. तिला जाणवायला लागलं की ती सुद्धा त्या पात्रासारखी वागायला लागलीये. तिचं डोकं विचारांनी ग्रासलेलं होतं आणि आज लिहिताना तिला कधी नव्हे ते इतका अडथळा येत होता. शब्द सुचत नव्हते, ओळीत ओळ बसत नव्हती. शेवटी ती त्रासून उठली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. दूरवर फक्त मुंबईच्या धूसर दिव्यांचा उजेडच दिसत होता. तिचं मन अगदीच बेचैन झालं होतं, पण का ते तिचं तिलाही कळत नव्हतं. तेवढ्यात नकळत तिची नजर आरशाकडे गेली. आरसा आजही खोलीच्या एका कोपऱ्यात होता, पण तो खूप वेगळा भासत होता. त्यावर एक अंधुक सावली दिसत होती, जणू काही ती स्वतःच तिथे उभी आहे, पण एका वेगळ्या रूपात. अपूर्वाने नजर झटकून परत खिडकीकडे पाहिलं, पण एक अनामिक ताकद तिला पुन्हा आरशाकडे ओढू लागली. ती आरशाजवळ गेली आणि तिची नजर त्या प्रतिबिंबावर स्थिरावली. काहीतरी असामान्य घडत होतं. त्या प्रतिबिंबाच्या हालचाली क्षणभर उशिराने होत होत्या, जणू आरशातली ती व्यक्ती आणि ती स्वतः हे दोन वेगळे अस्तित्व होते. भीतीने थरथरत तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण तिच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढतच होते. आरशातलं प्रतिबिंब तिच्याकडे रोखून पाहत होतं. त्याच्या डोळ्यात काहीतरी गूढ, गडद आणि अस्वस्थ करणारा भाव होता, जणू एखादं गुपित लपवण्याचा ते प्रयत्न करत होतं. हे कसं शक्य आहे? अपूर्वा घाबरून पुटपुटली. ती मागे सरकली, पण त्या आरशातलं प्रतिबिंब तसंच तिच्याकडे बघत होतं. अचानक ती सावली हलली आणि तिथून एक अस्पष्ट आवाज आला, जणू तिचं नाव कुणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं. तो आवाज तिला थोडा परिचित वाटला आणि त्याच वेळी परका सुद्धा. तिने घाबरून दरवाजाकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचे पाय जणू जमिनीवरच खिळून गेले होते. आरशातून बाहेर पडणाऱ्या त्या अस्पष्ट सावलीचा आकार वाढत चालला होता आणि ती सावली आता पूर्णपणे स्पष्ट होत चालली होती. ती दुसरी कोणीच नव्हती, ती अपूर्वाच होती. काळ्या कपड्यातली, भयानक आवेशात दिसणारी अपूर्वा. मी तुझाच रूप आहे. ती सावली दबक्या पण गूढ आवाजात म्हणाली, पण तुझ्या आयुष्याचं ते रूप ज्याला तू कधीच सामोरी गेली नाहीस. आज मात्र तुला हे वास्तव मान्य करावंच लागेल. अपूर्वा सुन्न झाली. अपूर्वाचं शरीर भीतीने थरथरू लागलं, पण तरीही तिने धीर एकवटत विचारलं, तू 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 कोण आहेस आणि माझ्या आयुष्याचं कोणतं वास्तव तू सांगतेस? ती सावली मंदपणे हसली. तुझ्या भूतकाळातलं एक गडद पान आठव अपूर्वा, ज्याला तू नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केलायस, पण तरी तुझ्या मनात ते दडू नये. आठव अपूर्वा, आठव
तुझ्या भूतकाळातलं गडद पान. अपूर्वाला त्या शब्दांचा अर्थच कळेना. माझ्या भूतकाळात असं काही झालं नाहीये ज्याला मी सामोरी गेले नाही, ती अस्पष्ट आवाजात म्हणाली, जणू स्वतःला पटवून घेण्याचा प्रयत्न करत होती. महाराज, मग का नेहमी या आरशाकडे बघताना तुला अस्वस्थता जाणवते? तुझं मन या आरशापासून का दूर जाऊ शकत नाही? त्या रात्री आठव अपूर्वा, त्या रात्रीचं स्मरण अजूनही तुझ्या मनात जिवंत आहे. आठव अपूर्वा, आठव. अपूर्वाचं हृदय जोरात धडधडायला लागलं. कोणती रात्र? ती थरथरत्या आवाजात विचारत होती. पण याचं उत्तर कदाचित तिला माहीत होतं. त्या सावलीच्या डोळ्यातले गंभीर भाव अधिकच गडद झाले. ती रात्र जिथे सगळंच बदललं अपूर्वा. आज तुला या भूतकाळाचा सामना करावाच लागेल अपूर्वा. अपूर्वाने घाबरून नकारार्थी मान हलवली. मला काहीच आठवत नाहीये, ती थरथरत म्हणाली. त्या सावलीने गडगडाटी हास्य केलं. अपूर्वा आरशापासून 2 पावलं मागे सरकली. तिला असं वाटत होतं जणू तिला त्या आरशातल्या सावलीने खूप घट्ट पकडलंय आणि तिला तिची सुटका करता येत नाहीये. तिच्या शरीराला भयंकर कंपनं जाणवू लागली. अपूर्वाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. काय मी 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 कशाचा सामना करते? तिचा आवाज अगदीच क्षीण झाला होता आणि हळूहळू तिची अवस्था एवढी वाईट होऊ लागली की तिला चक्कर यायला लागली. भास काय आणि सत्य काय यातला फरकच तिला समजत नव्हता. संपूर्ण खोलीमध्ये त्या सावलीचाच आवाज गुंजत होता. अपूर्वाने भीतीने आपल्या कानावर हात ठेवले. ती सावली आता तर अजूनच विकृत भासत होती. ती अपूर्वाच्या जवळ जायचा प्रयत्न करत होती. भीतीने अपूर्वा धाडकन खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. डोळे मिटताना ती सावली तिच्यामध्ये विलीन होत आहे असा तिला भास झाला. अपूर्वा नेमक्या कशाच्या छायेत अडकली होती? तिच्याबरोबर जे घडत होतं ते वास्तव होतं की मनाचा खेळ? त्या रात्री काय घडलं होतं? ती सावली नक्की कोणाची होती? आरशात एखाद्या विसरलेल्या हरवलेल्या अस्तित्वाचं प्रतिबिंब दिसत होतं का? की हे आरशाचं रहस्य तिच्या स्वतःच्या भूतकाळाशी जोडलेलं होतं? पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. आणि ही कथा आवडली असेल तर टेल ट्रेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच भन्नाट कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.